नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनवरचे कोसाइन रूलवर कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात सीईटी मध्ये, जेईई मध्ये आणि एनडीए मध्ये. तर क्वेश्चन आपल्याकडे आहे इन ट्रायंगल एबीसी इफ सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू एसी देन अँगल बी आपल्याला काढायचा आहे. अँगल बी कसा निघेल तर याला आपल्याला इथे माहित पाहिजे की कोसाइन रूल काय आहे. तर कोसाइन रूल काय आहे, कॉस बी मतलब कोसाइन रूल कसा लिहितो आपण तर बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए सी कॉस बी. अशा प्रकारे आपल्याला कोसाइन रूल माहिती पाहिजे. आता आपल्याला कॉस बी मतलब बी काढायचा आहे तर कॉस बी इज इक्वल टू काय लिहिल मी, कॉस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac. ठीक आहे. तर कॉस बी मला काढायचं आहे तर इथे ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरची व्हॅल्यू ऑलरेडी गिवन दिलेली आहे, ती आहे एसी. तर एसी मी ते ठेवणार कॉस बी इज इक्वल टू एसी अपॉन ट्वाइस एसी. तो एसी एसी गेट कॅन्सल. तर कॉस बी इक्वल टू किती राहील, कॉस बी इज इक्वल टू राहील 1/2. तर कॉस बीची व्हॅल्यू मतलब कॉस बी इक्वल टू 1/2 मला बी काढायचं आहे तर बी इज इक्वल टू येईल कॉस इनवर्स ऑफ 1/2. ठीक आहे. तर कॉस इनवर्स ऑफ 1/2 म्हणजे काय की कॉसची व्हॅल्यू 1/2 टेबलमध्ये ट्रिग्नॉमेट्रिक रेशोच्या टेबलमध्ये किती दिलेली आहे तर ती आहे 60 डिग्रीमध्ये कॉसची व्हॅल्यू 1/2 असते. तर देअरफॉर इथे काय राहील बी इज इक्वल टू 60 डिग्री. 60 डिग्रीलाच आपण रेडियनमध्ये का लिहितो, 60 डिग्रीला रेडियन लिहितो बी इज इक्वल टू π/3. म्हणजे आपल्याकडे आन्सर आलं π/3. तर π/3 म्हणजे बी ऑप्शन आपलं बरोबर आहे. थँक्यू.